बीड शहरातील महालक्ष्मी चौकात एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड. 7 पीडित महिलांची केली सुटका. बीड शहरातील वेश्या व्यवसाय विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून काही पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एका 4 चाकी व 3 दुचाकी, मोबाईल फोन, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष आशू पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बीड शहरातील बायपासवरील महालक्ष्मी चौकाजवळील एका हॉटेल धाब्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये खुलेआम अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ या हॉटेलवर छापा मारला असता कारवाई दरम्यान 7 पीडित महिला आणि काही पुरुष व काही अक्षयपार्ह वस्तू आढळून आल्या. त्या महिला बीडसह बाहेर जिल्ह्यातील असल्याच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मेंगडेवाडी येथे भूसंपादन घोटाळा झाल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. पाटोदा तालुक्यातील मौजे मेंगडेवाडी येथील गट क्रमांक 100 मधील बाबासाहेब मेंगडे यांची सुमारे 1.5 एकर जमीन गाव तलाव क्रमांक 5 लमांतळ या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. नियमानुसार प्रत्यक्ष संयुक्त मोजणी होणे आवश्यक असताना ती न करताच कार्यालयात बसून बनावट मोजणी अहवाल तयार करून त्यानंतर खोट्या सहीशिक्क्याच्या आधारे अंतिम निवाडा करून शासनाची 1.46 कोटीहून अधिक रक्कम परस्पर हडप करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. क्रमांक 5 मेंगडेवाडी तत्वागर ही जमीन आमच्या वडिलांच्या नावे असताना परस्पर अधिकारी आणि शेतकरी वकील यांनी मिळून 1,46,00,000 रुपयाचा मावेजा परस्पर उचलला. संबंधित तलावाच्या संबंधात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे डॉक्टर ढोळे सरांसोबत खूप निदर्शने केली, पण आम्हाला त्यामधून काही प्राप्ती झाली नाही. शेवटी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर तिथून आमचा निकाल लागला आणि निकालामध्ये हे सांगण्यात आलं आहे कलेक्टर साहेबांना की अहवाल सादर करण्यात यावा. तर आता आमची कलेक्टर साहेबांकडे एवढीच मागणी आहे की उचललेला मावेजा परत भरणा करून घेण्यात यावा आणि डबल शासन नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांची जमीन जाती तशा प्रकारे मावेजा वाटप करण्यात यावा. काय ना तुमचं? माझं नाव आकाश बाबासाहेब मेंगडे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्यावर येत असताना बीड पोलीस दल अलर्ट झाले आहेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा बीड जिल्हा दौऱ्यापूर्वी जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. बीड शहरातील विविध मार्गांची पाहणी करण्यात आली असून पोलीस वाहनांचा ताफा शहरात फिरताना दिसला. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पोलीस दल हे सज्ज झाले आहेत. आष्टी तालुक्यातील अष्टहरिनारायण येथे आमदार सुरेश धस यांनी यात्रेत ढोल ताशाचा ठेका धरला. आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अष्टहरिनारायण येथील सालाबादाप्रमाणे होणाऱ्या हरिनारायण स्वामी यात्रा उत्सवात आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सहभागी होऊन पालखी मिरवणुकीत बालपणीचे मित्र भेटल्यानंतर यांच्यासोबत ढोल वाजवण्याच्या बरोबरच लेझिम खेळण्याचा आनंद घेतला. ढोल वाजवण्याचा चांगलाच ठेका धरल्याने याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे, कारण पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक आहे. बीड जिल्ह्यात 2 दिवसात जोराचा पाऊस पडणार. हवामान अभ्यासक पंजाब टक यांची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 30 आणि दिनांक 31 जुलै रोजी जोराचा मेघगर्जनेसह जोराचा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब टक यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरणार आहे. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे. बीड जिल्ह्यात देखील आज ह्या 2 दिवसामध्ये 30-31 तारखेला चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अहिल्यानगरमध्ये देखील जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज
या 2 दिवस लक्षात येतात, 30 आणि 31 तारखेला. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि सांगली जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज देखील म्हणजे 30 आणि 31 तारखेला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात यायचा. घरफोडी करणारा आरोपी 48 तासात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केला. बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात छडा लावत ऋषिकेश दिलीप काळे, राहणार फुलेनगर, तालुका केज याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून 2.81 लाखाची रोख रक्कम, 74,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 3.55 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपीला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक अधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बबनसाहेब घोडके, दिलीप गीते, महेश जोगदंड, जफर पठाण, चालक गणेश मराठे यांनी ही कामगिरी केली आहे.